अजित पवार के अपघात प्रकरण पर प्रतिक्रिया देते हुए लक्ष्मण हाके ने इसे भानामती बताया और कहा कि अगर इसमें जादू टोना या अंधविश्वास जुटा पाया जाता है तो दोषियों पर सख्त कार्रवाई होनी चाहिए। उन्होंने कहा कि ऐसी घटनाएं प्रगतिशील महाराष्ट्र के लिए शर्मनाक है और गृह विभाग को तुरंत जांच और कार्रवाई करनी चाहिए। आइए जानते हैं आगे क्या कहा लक्ष्मण हाके इन्होंने। हे बघा, मी कार्यकर्ता हा फुले शाहू आंबेडकरांना मानणारा आणि भौतिकवादाला मानणारा कार्यकर्ता आहे। हे कृत्य ज्यांनी कोणी केलं असेल, त्यात तथ्य असेल तर त्यांना जादूटोना विरोधी, भानामती विरोधी महाराष्ट्र शासनाने जो कायदा केलेला आहे त्या कायद्यानुसार त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। अशा गोष्टींनी खूप काही फरक पडत नसतो, पण अशा दृष्टिकोनातून जर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या खूप पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जायला लावणाऱ्या आहेत। आणि याचं जर काही लॉजिक असेल, तर्क असेल तर शासनानं, गृह विभागानं त्वरित या लोकांवरती कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे। प्रकरणामध्ये आता नवनवीन दावे त्या ठिकाणी इंजिनियर केले जात आहेत। त्यांनी असं म्हटलंय की रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे जवळपास 177 कॉल त्या ठिकाणी समोर आलेत आणि जवळपास एक कॉल 22 मिनिटाचा असा सातत्याने एवढे सगळे सीडीआर किंवा कॉल त्यांचे बाहेर येतात। मग असं असताना रुपाली चाकणकरांना या घटनेमध्ये आरोपी का केलं जातं? हे बघा, गृह विभागानं त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता वाटते त्या गोष्टींची त्यांनी खातरजमा करावी, त्यामधलं तथ्य तपासावं, ज्यांच्यावरती डाऊट्स आहेत त्यांना ताब्यात घ्यावं। अशा पद्धतीचं कृत्य होणं हे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाणारी गोष्ट आहे आणि यातला सगळा तर्क समजून घेऊन शासनानं उचित कारवाई करावी। गृह विभागानं या सगळ्या लोकांना एकदा घ्या ताब्यामध्ये आणि करा सगळ्या चौकशा, SITची चौकशी करा, ब्रेन मॅपिंग करा, अजून काही करा। या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, कारण मान शर्मेनं खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे। आणि तसं काय असेल तर या लोकांना लवकरात लवकर यांच्यावरती उचित अशी कारवाई शासनानं केली पाहिजे आणि या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे।